खरं तर आज महाराष्ट्राला अजयदादाच्या माध्यमातून दादा गेल्यामुळं एवढी महाराष्ट्रामध्ये पोकळी निर्माण झालेली आहे. दादाचा आणि माझा सहवास विद्यार्थी चळवळीपासून आहे. ज्यावेळेस मी पुण्यामध्ये शिक्षण घेत होतो, विविध आंदोलनं असतील, विविध उपोषणं असतील, त्या माध्यमातून दादाला भेटणं आलं. त्यानंतर विविध कामासाठी मुंबई असेल, पुण्यामध्ये असेल त्यांच्याकडे, किंवा बारामती असेल त्यांच्याकडे जाण्यात आलं. त्यांचा जो कामाचा जो धडाका होता की त्यांनी फक्त काम 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 एवढंच त्यांच्यामध्ये एक वेगळी शैली होती. खरं तर एवढा व्हिजनरी नेता आज आपण गमावलेला आहे. मी तर म्हणतो की पश्चिम महाराष्ट्र ज्या पद्धतीने त्यांनी सुधरवलाच आहे. परंतु आज आपल्या बाजूचाच डिग्रस हा बंधारा आहे, दादांनी जो बांधलेला बंधारा आहे, त्याच्या माध्यमातून आज आपण पाहतो की हजारो गावं आज समृद्ध झालेली आहेत. प्रत्येक गावखेडे हा जलसमृद्धी झालेला आहे आणि गावातील मातीचं घर हे सिमेंटाचं घर झालेलं आहे. अजितदादा हे असं नेतृत्व आहे की शरदचंद्रजी पवार साहेबांचं एक वेगळं साम्राज्य असतानासुद्धा, पवार साहेबांची एक वेगळी ओळख असतानासुद्धा ह्या देशामध्ये त्यांची स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी खूप मोठी त्यांनी त्यांच्या कामाच्या माध्यमातून आपली ओळख निर्माण केली. खरं तर दादा गेले, आज हे माझ्यासारख्या सामान्य नागरिकाला असेल किंवा माझ्यासारख्या विद्यार्थी चळवळीत काम करणाऱ्या व्यक्तीला असेल, हा खूप मोठा धक्का आहे. ह्या धक्क्यातून ह्या महाराष्ट्रातला कोणताही व्यक्ती सावरलेला नाही आणि सावरणार नाही, आणि आम्ही पण सावरलेलं नाही. यानिमित्त दादाला मी खरंच भावपूर्ण श्रद्धांजली देतो. दादा, तुम्ही जे व्हिजन पाहिलं होतं ते आम्ही एक युवक म्हणून ह्या राजकारणामध्ये येऊन तुमच्या कसं पूर्ण करता येईल यासाठी आम्ही 100% येणाऱ्या काळामध्ये प्रयत्न करू. दादा, खरं तर विकास रखडणं म्हणजे काय झालेलं आहे सर, की वर्षानुवर्ष आपण पाहत आहोत. मागच्या 15-20 वर्षापासून जसं मला राजकारण कळतं आहे किंवा इथली जी जिल्हा परिषदेची निवडणूक कळती, बाकी इतर निवडणुका जशा मला कळतात, तेव्हापासून मी पाहतो की ह्या सर्कलमध्ये काय झालेलं आहे की धनशक्तीचा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये वावर झालेला आहे की याच्यामध्ये काय झालेलं आहे की ह्या धनशक्तीमुळं विकास पूर्णपणे रखडलेला आहे. याच्यामध्ये काय झालेलं आहे सर, की वर्षानुवर्ष बाहेरून उमेदवार येतात किंवा वर्षानुवर्ष आपण जे उमेदवार येणारे आहेत ते फक्त पैशाचा वापर करतात. याच्या माध्यमातून काय होतं की इथल्या नागरिकांना काय होतं की दिवाळी साजरी होती 2 दिवसाची आणि त्यानंतर 5 वर्ष पूर्णपणे त्यांना काय करावं लागतं की हाल सहन करावे लागतात. खरं तर आपण आज पाहतो इथं की आज रिंगणामध्ये असे काही नेतृत्व आहेत की त्यांच्यावरतीनं वेगवेगळे डाग लागलेले आहेत. सर, हे डाग सांगायची गरज नाही, आज हे प्रत्येक जनतेला माहिती आहे, जनतेच्या ओटावरती आहे. ते जे डाग आहेत ना, हे डाग घेतलेले जे आहेत त्यांनी, तर हे जर आज त्यांनी छोटेसे डाग केलेले आहेत, मला डाग म्हणायचं आहे मुद्दाम, कारण हे जे भ्रष्टाचाराचे डाग केलेले आहेत, हे जर आज यांना जर ह्या निवडणुकीच्या माध्यमातून आज जर नाही थांबवलं तर येणाऱ्या काळामध्ये हा जो विकास आतापर्यंत जो झालेला नाही मागच्या काही नेतृत्वांमुळे, तो येणाऱ्या काळामध्ये सुद्धा होणार नाही. त्यासाठी ह्या सर्कलमध्ये माझ्यासारख्या सुशिक्षित अनुभवी व्यक्तीला, समाजकारण राजकारणामध्ये मागच्या 15 वर्षापासून असलेल्या व्यक्तीला जर ह्या सर्कलनं संधी दिली तर नक्कीच विकास काय असतो हे मी माझ्या माध्यमातून दाखवेल. खरं तर माझं शिक्षण हे काय झालेलं आहे सर, की एकदम कमवा व शिकवाच्या माध्यमातून झालेलं आहे. सर, पुण्यामध्ये मी काम करून शिक्षण माझं घेतलेलं आहे. सर, मी शिक्षण घेत असताना सर काय झालेलं आहे की पुण्यामध्ये मला ज्या हालापेष्टा पाहाव्या लागल्या, त्या हालापेष्टा पूर्णपणे म्हणजे एवढ्या भयानक होत्या की त्या हालापेष्टातून माझं शिक्षण करून मी पूर्ण केलं. आणि मला असं वाटतं की मला खूप लोकांनी मदतीचे हात दिले आणि मदतीचे हात दिल्यामुळं आज मी इथपर्यंत पोहोचलो. मला असं वाटतं काहीतरी समाजाचं देणं आहे. मग समाजाचं देणं आहे म्हटल्यानंतर कोणतं माध्यम आहे की तुम्ही त्याच्यामध्ये बदल घडवू शकता. मला एक असं वाटतं की राजकारण हे एक असं माध्यम आहे की तुम्ही त्याच्यामध्ये पॉलिसी मेकिंगमध्ये जाऊ शकता. कारण आपण बाहेरून मी आंदोलनं केलेले आहेत, उपोषणं केलेले आहेत. आपण सभागृहाच्या बाहेरून फक्त आंदोलन आणि आवाज उठवू शकतो, परंतु आपल्या हातामध्ये वही आणि कागद आला तर आपण बदल घडवू शकतो. म्हणून मला असं वाटतं की मी इथला भूमिपुत्र म्हणून माझी जबाबदारी आहे की मी पुण्यासारख्या ठिकाणी शिकलो आहे. पश्चिम महाराष्ट्राच्या राजकीय तालमीत मी तयार झालेलो आहे. ह्या तालमीतून जो माझा अनुभव आहे तो माझ्या ग्रामीण भागातील माझ्या जीवाभावाच्या लोकांना, माझ्या माऊलींसाठी आणि माझ्या इथल्या भागासाठी आरोग्य असेल, रोड असतील, इथल्या विकासासाठी मला कसा माझा अनुभव किंवा माझा येणारा काळ मला घालवता येईल यासाठी मी ह्या इथल्या निवडणुकीमध्ये भूमिपुत्र म्हणून उतरलेलो आहे. कारण जर आज मी नाही उतरलो तर येणाऱ्या काळामध्ये हे जे लबाड लांडगे येता येत ना इथं हे निवडणुकीमध्ये उतरलेले आहेत, यांच्या माध्यमातून फक्त विकास आणि पैशाची लूटमार होईल आणि येणाऱ्या काळामध्ये भ्रष्टाचार होईल. आणि आजची निवडणूक ही खूप मोठी ह्या जनतेच्या अस्मितेची झालेली आहे. का तर आज जर यांना थांबवलं नाही तर येणाऱ्या काळामध्ये मला असं वाटत नाही
की माझ्यासारखा सामान्य घरचा माणूस कधी हिंमत करेल ह्या निवडणुकीमध्ये लढवण्यासाठी. कारण हे जे सध्याची परिस्थिती एवढी मोठी यांना ढवळून काढलेली आहे, ती परिस्थिती एवढी गंभीर आहे, हे कुठेतरी थांबली पाहिजे. यासाठी मला वाटतं की ह्या जनतेला आव्हान करतो, आताची ही जी लढाई आहे ती तुमची आहे आणि ही माझी आहे. कुठेतरी थांबवण्याची संधी ही 7 फेब्रुवारीला आपल्याकडे आहे. तर सर एक सांगा, आपण शैक्षणिक क्षेत्रात त्यासोबतच छोट्या शालेय विद्यार्थ्यांनी व समाजातील व्यक्तींनी पुस्तके वाचावीत यासाठी आपण बरेच उपक्रम राबवले, त्याबद्दल नेमकं काय सांगा? माझं शिक्षण हे विद्यार्थी सहाय्यक समिती पुण्यामध्ये झालेलं आहे. ती 1956 साली अच्युतराव आपटे यांनी सुरू केलेली आहे. त्याचे फाउंडर आहेत की निर्मलाताई पुरंदरे, वसुधाताई परांजपे, अशा खूप मोठमोठ्या समाजसेवकांच्या माध्यमातून माझी प्रतापराव पवार सकाळ समूहाचे अध्यक्ष असतील, ह्यांच्या व्यक्तींच्या माध्यमात याच्यामध्ये माझी जडणघडण झालेली आहे. काहीतरी समाजाचं देणं असतं म्हणून आम्ही 2013-14 पासून आमची टीम पुण्यामध्ये विविध क्षेत्रामध्ये आम्ही काम करतो. आज आमची पुण्यामध्ये ग्रामीण भागातून येणाऱ्या मुलांसाठी आम्ही 2 टाईम मोफत जेवण देतो. विद्यार्थ्यांची फीस असेल, विद्यार्थ्यांच्या विविध अडचणीसाठी आम्ही आंदोलने उपोषणं करतो आणि आज सध्या घडीला आम्ही ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना आम्ही मोफत जेवण देतो. आणि आम्ही 2015-16 साली आम्ही म्हणजे गाव वाचावं यासाठी गावामध्ये ग्रंथालय सुरू सार्वजनिक वाचनालय सुरू केलं आणि सार्वजनिक वाचनालयाच्या माध्यमातून आम्ही विविध मार्गदर्शने असतील किंवा विविध उपक्रम असतील हे घेण्याचं आम्ही घेतले होते, विविध उपक्रम घेतले होते. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की ही जी लढाई आहे माझी, ही धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आहे. कसं आहे सर की सध्या राजकारण्यांनी काय केलेलं आहे, पूर्णपणे राजकारणाची व्याख्या बदलून टाकलेली आहे. मुळात ही जी व्याख्या बदलून टाकलेली आहे, ह्या व्याख्येमुळं काय झालेलं आहे की मी असं म्हणतो की पैशाच्या मागं पळणारे लोक आहेत, ठीक आहे, परंतु जनता ही प्रचंड हुशार झालेली आहे, हे पाहत आहे. सामान्य जनता ही माझ्यासारख्या सुशिक्षित युवकासोबत आजच्या घडीला आहे. बरेच जण काही कारणामुळं त्यांच्या अडचणी जात असतील, त्यांच्यासोबत काही कामं असतील त्यांच्यामुळे जात असतील, ते सत्तेमध्ये असल्यामुळे, परंतु इथली सामान्य जनता ही माझ्यासोबत आहे. आता कसं आहे की सर, आपण असं सांगू शकत नाही की बाबा ते का जात आहेत, त्यांचे कारणं मी स्वतः देऊ शकत नाही, मी त्यांना नाव ठेवू शकत नाही. मी एवढं सांगू शकतो की ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आहे आणि सामान्य माणूस समजून घेऊ शकतो. आणि मला असं वाटतं सर की माझी जी राजकारणातली एंट्री जी झालेली आहे, की एंट्री ही माझी खासदार ओमराजे निंबाळकर असतील, कैलासदादा पाटील असतील यांच्या सानिध्यात झालेली आहे. माझी राजकारणाची जी काही माझी राजकीय बांधिलकी, मी त्यांच्याकडे जेव्हा पाहतो की त्यांच्याकडं धनशक्ती कोणत्याही प्रकारे चालत नाही. ते जनतेचे नेते आहेत, जनता त्यांना उभं करते आणि जनतेच्या माध्यमातून ते उभं राहून त्यांनी ज्या प्रकारे 24 तास अवेलेबल असतात. मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये एकच आमदार आणि एकच खासदार असेल की गावातल्या नाही तर राज्यातल्या प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये नंबर असलेले 2 आमदार आहे, एक आमदार आणि एक खासदार आहे. मी त्यांच्या तालमीत राजकीय तयार झालेला आहे. मला असं वाटतं की इथल्या नागरिकांनासुद्धा आपल्याला 24 तास नेता उपलब्ध व्हावा, ह्यासाठी मी येणाऱ्या काळामध्ये प्रयत्न करणार आहे. आणि माझा मोबाईल नंबर तर सगळ्याकडेच आहे, सगळ्यांनाच वाटप केलं आहे की एनी टाईम मला तुम्ही फोन करा. हे मला ह्या इथल्या सर्कलमध्ये आपल्याला हा राबवायचा आहे आणि इथला विकास कसा घडेल यासाठी काम करायचं आहे. तर एक सांगा सर, आपल्या मतदारसंघात आपल्या सर्कलमध्ये अनेक बाहेरचे आयात उमेदवार येतात, ते लक्ष्मी अस्त्राचा मोठ्या प्रमाणात वापर करून ते फक्त इलेक्शन पुरतं दिसायचं आणि त्याच्यानंतर 5 वर्ष तोंड न दाखवण्याचं काम करतात. आणि तुम्ही स्थानिक आहात, हे लक्ष्मी अस्त्राचा वापर अति होत आहे, तर त्यावर तुम्ही नेमकी कशी मात कराल आणि तुम्ही लोकांना आव्हान काय कराल की त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही काय करू शकता? खरं तर मागच्या 3-4 टर्मपासून म्हणतो ना सर मी, की इथला जो निष्ठावंत जो कार्यकर्ता आहे तो वर्षानुवर्ष पक्षाला काय करतोय की उभारी देतोय. परंतु काय होतं की प्रत्येक वेळेस सर निवडणूक आलं की काय होतं सर की बाहेरचा कोणता तरी पैशावाला उमेदवार आयात करायचा, त्याला उभं करायचं आणि निवडून आणण्यासाठी प्रयत्न करायचे आणि निवडून आणायचं. मग इथला निष्ठावंत मागच्या 15-20 वर्षापासून पूर्णपणे खचलेला आहे, तो काम करतोय. परंतु यावेळेस मला असं वाटतं की नाही, जनतेनं ही निवडणूक हातात घेतलेली आहे. ही धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आहे आणि निष्ठावंताविरुद्ध आयतांची निवडणूक आहे. आज आम्ही निष्ठावंत आहोत, 100% ही जनता मागच्या 15-20 वर्षापासून पाहत आहे. आणि यावेळेस सर मतदान पेटीच्या माध्यमातून निष्ठावंतांना 100% सर नाही ना, ही जनता न्याय देईल. जरी पक्षांनी न्याय दिला नसेल किंवा इथल्या प्रतिनिधींनी न्याय दिला नसेल. मी ह्या मतदारांना एवढंच आवाहन करेल, मी नारायण देवराव चापके, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा उमेदवार आहे.
खरं तर मी पुण्यासारख्या राजकीय सामाजिक तालमीमध्ये घडून आलेला आहे आणि मी कात्नेश्वरचा भूमिपुत्र म्हणून मी एक आव्हान करतो की ज्या प्रकारे पश्चिम महाराष्ट्राची सुधारणा झालेली आहे मी पाहतो, तिथला शेतकरी असेल, गोरगरीब कुटुंबातला प्रत्येकजण हा समृद्ध आहे. मी एक साधारण गोष्टी आहे सर, की मला असं वाटतं की एका साधारण घराच्या शेतकऱ्याच्या घरासमोरसुद्धा आज फोर व्हीलर आहे. तिथला शेतकरी आज फोर व्हीलरमध्ये बसून लग्नाला येतो, कार्यक्रमाला येतो. माझी हीच भावना आहे की माझा इथला शेतकरीसुद्धा फोर व्हीलरमध्ये बसून एखाद्या कार्यक्रमाला, लग्नाला, समारंभाला कुठेही तो येऊ शकला पाहिजे. इथला विद्यार्थी शिकला पाहिजे, त्याला चांगलं एज्युकेशन मिळालं पाहिजे. इथलं आरोग्य चांगलं, इथल्या लोकांना प्रत्येकाला आरोग्य सेवा चांगली भेटली पाहिजे. आज आमच्या कात्नेश्वरमध्ये असेल किंवा विविध आमच्या सर्कलमध्ये पाहतो की आरोग्य सेवाची एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हालत बेकार झालेली आहे सर, की कात्नेश्वरसारखं एवढं मोठं गाव असतानासुद्धा परभणीसारख्या ठिकाणी छोट्या छोट्या आरोग्याच्या सुविधेसाठी आपल्याला तिथं जावं लागतं. आणि आज सर मला एक मुद्दा ॲड करायचा सर, की एज्युकेशनच्या बाबतीत, शिक्षणाच्या बाबतीत सर माझं शिक्षण हे ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषद शाळेत आणि इथल्या कात्नेश्वरच्या शाळेमध्ये झालेलं आहे सर. पण आजची परिस्थिती सर अशी झालेली आहे की ह्या सरकारी शाळा असतील किंवा इथल्या शाळांचं सर सुविधांची एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये सर नाही ना सुविधा ढासळल्या आहेत. मुलामुलींना इथले प्रॉपर वॉशरूम नाही आहेत, खोल्या नाही आहेत, पाहिजे तसे शिक्षक परिपूर्ण नाही आहेत. याच्यामुळं सर शिक्षणाची पूर्णपणे पात्रता ढासळलेली आहे. आणि इथला शेतकरी वर्ग असेल की ज्यांना परवडत नसतानासुद्धा मुलांना शिकवण्यासाठी सर पुण्यासारख्या, मुंबईसारख्या ठिकाणी असेल किंवा परभणीसारख्या ठिकाणी, नांदेडसारख्या ठिकाणी जावं लागतं. का तर इथली शैक्षणिक सुविधा नसल्यामुळं ही जी पूर्णपणे ही जी परिस्थिती निर्माण झालेली आहे, शेतकऱ्यांची रोड नसणं, शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत जाण्यासाठी रोड नसणं किंवा गावातील रोड नसणं, हे जे असुविधा झालेल्या आहेत, ह्यासाठी मला परिपूर्णपणे काम करायचं आहे. म्हणून मी मतदाराला म्हणतो की मी एक सामान्य घरचा एक उमेदवार आहे की तुम्ही कधीही माझ्या हाताला धरू शकता, कानाला धरू शकता आणि तुम्ही मला काम करून घेऊ शकता. मी माझ्या कोणत्याही प्रकारचा राजकीय वारसा नाही, मी कोणता साहेब नाही, दादासाहेब नाही, भैयासाहेब नाही किंवा काकासाहेब नाही किंवा मोठा साहेब नाही आहे. तुम्ही मला कधीही हाताला धरून काम सांगू शकता. मी मतदारांना एकदा आव्हान देतो, एवढंच आव्हान करतो की ही धनशक्ती नाही ना आपण कुठंतरी थांबवली पाहिजे. तुमच्या जनशक्तीचा एकदा ताकद दाखवण्याची वेळ आलेली आहे. त्या जनशक्तीच्या माध्यमातून मला एकदा निवडून देऊन मला संधी द्यावी अशी मी विनंती करतो.